विल्सन डॅम म्हणतो आपण किंवा भंडारदरा डॅम. त्याच्या बाजूचा तो रतनगड आहे. अच्छा, तो रतनगड तो काय पुढे आलेला आहे ना तो उंच आहे ना त्याच्या बाजूला. त्याचा ठेंगा आहे ना त्याच्या बाजूचा. पाबरगड आखा दिवस जातोय आपला. पाबरगडला पण दिवस जातो. बाकी आपले मेंबर सगळे उतरत आहेत. आपले हातपाय सरळ करतायत, ताणतायत. 1 तास बसून बसून कंबर गेली. रवीने एक मस्त की सेल्फी पॉइंट बनवलाय बघा. चलो एक राहा ना सगळे लाईनीत, एक पॅन करूया. हा, आज पण काय हे नव्हतं एवढं चांगलं होतं सकाळी जे उतरले. सो फ्रेंड, आपला आजचा दुसरा ब्लॉग इथून आपण चालू करते. कळसुबाईवरनं आपण आलो आणि आता चाललो आहे अमृतेश्वर मंदिराकडे. आणि खूप खूप लेट झालं आपल्याला. तर आपल्या रवी आपला तिथे वाट बघतोय. आपल्या जेवणाचं जवळजवळ त्याला 2चं टायमिंग होता. ठीक आहे, आता जाईपर्यंतच मला वाटतं 5 वगैरे वाजतील. 3:45 काय ते 4:45 4 वाजले ना. हां, म्हणजे 5 वाजणार तिथे जाईपर्यंत. पण रवीला फोन करून सांगितलं आहे की आम्ही येतो आहे म्हणून. तो थोडा टेन्शनमध्ये होता, येत आहेत की नाही येत आहेत, एवढं जेवण वगैरे सांगितलं आहे मी. तर ठीक आहे, 1 तासाभरात आपण पोचू आता अमृतेश्वर मंदिराकडे. आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर मग तिथलं जे पण काय आहे बघण्यासारखं मंदिर आणि आसपासचा परिसर ते आपण सर्व बघू. ठीक आहे, चल. विल्सन डॅम म्हणतो आपण किंवा भंडारदरा डॅम. त्याच्या बाजूचा तो रतनगड आहे. तो रतनगड तो काय पुढे आलेला आहे ना तो उंच आहे ना त्याच्या बाजूला. त्याचा ठेंगा आहे ना त्याच्या बाजूचा. तो खुंटा तो खुंट्याच्या बाजूचा. खुंट्याच्या बाजूचा मासेमारी होती त्यांना. हा तिकडे बोटीला नाही ते बोटिंग तिथेच जायचं आपल्याला ना. आणि हा पाबरगड ना समोर. हा काय समोर पाबरगड. पाबरगड रस्ता चांगला केल्यामुळे जागेवर हेअर पिन टर्न आहे. ही गाडी इथं अडकली ट्रक होती. त्याच्या पुढचे 2 टायर मध्ये अडकले. समोर दिसतोय पाबरगड. आम्ही रिटर्न गेलो सांगली. बापरे, टर्नच तसा आहे ना तो, जागेवर युटर्न आहे. होती ना त्या गाडीवर. हा, तो कंट्रोल झाला नसेल त्याला. सगळी वेगळी लावले तर तरी पण टायर मध्ये अडकले. आधी JCB आणला, JCB लावून धरली बघतोय ना, कारण मी थोडी पुढे जातो की सोडतो. अच्छा, रेंज बना पाबरगड. तर आपण आलो आहे रतनगडला आणि पार्किंगमध्ये गाडी पार्क करून हे समोर मंदिर अमृतेश्वराचं. चलो, आणि हा समोर आहे भंडारदरा डॅम.
आणि हे आहे रवीचं हॉटेल आस्वाद, घरगुती जेवणाची उत्तम सोय, लेक व्ह्यू साईड. चला रवीला पण भेटूया आता. आता आपले मेंबर सगळे उतरत आहेत, आपले हातपाय सरळ करतायत, ताणतायत. 1 तास बसून बसून कंबर गेली, पण पूर्वीपेक्षा खूप बदल झाला आहे आता. आम्ही जेव्हा आलेलो 2009मध्ये, तर तेव्हा म्हणजे आता खूप बदल आहे, खूप चेंजेस आहेत. हे मंदिर होतं, हा गेट नव्हता आय थिंक तरी तेव्हा, किंवा नॉर्मल होतं असेल. हे जे फेन्सिंग वगैरे आहेत ना, हे वगैरे काहीच नव्हतं. किंवा ही जी समोरची जी मोठी शेड आहे, तर ही शेड वगैरे पण सुद्धा काही नव्हतं. आणि हे समोर मंदिर आहे, हे बघा. समोर मंदिर. बघूया आपण, सगळ्यांनी यायचंच आहे दर्शन घ्यायला. यामध्ये अमृतेश्वर मंदिराची पूर्ण प्राचीन माहिती दिलेली आहे. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही वाचू शकता. आणि हे आहे अमृतेश्वराचं मंदिर. आपला भगवा ध्वज शिखरावर फडकतोय आणि हे आपलं सर्व ग्रुप. हे नंदी आहेत दोन्ही बाहेर. त्याच्यातला हा जो मोठा नंदी आहे, त्याचं पूर्णपणे जे मुख आहे, पुढचा तोंडाचा जो भाग आहे, तो पूर्णपणे तुटलेला आहे. किंवा आक्रमणामध्ये जो आक्रमण होतं मुघलांचं किंवा इतर कोणाचंही जे असेल, तर त्यामध्ये ते तुटलेलं आहे. आणि हा जो दुसरा नंदी आहे, हा मात्र पूर्णपणे आहे. आणि बघा नक्षी बघा. कीर्तिमुख आहेत तुम्हाला. आणि हा पहिला स्तंभ आहे. नक्षीकाम बघा ना यावरचं, काय अप्रतिम नक्षीकाम आहे. कीर्तिमुख आहेत वर ही, आणि वरती हे जे छोटे छोटे जे सुपारीसारखे जे गोळे केले आहेत ना, जबरदस्त. हे कसं केलं म्हणायला कोणी केलंच नाही. जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. फोकसिंग नव्हतं नीट, त्यामुळे ते दिसत नव्हतं. हां, आता मी लाईट जरा वाढवली आहे. तर हे कीर्तिमुख आहे आणि वरचे नक्षीकाम आहे. हे आता पश्चिमेच्या बाजूने आहे. हा पश्चिम भिमुख दरवाजा आहे. चला ना दर्शन घेऊ ना मग आपण. पश्चिमाभिमुख दरवाजा, पश्चिमेकडचा दरवाजा आहे. आणि इथून सुद्धा आपण आत प्रवेश करून दर्शन घेऊ शकतो. चला जाऊया आतमध्ये दर्शन घ्यायला. तर या दरवाजातून सुद्धा एंट्री केल्यानंतर आपण शिवपिंडी पाहू शकतो. हे बघा पूर्णपणे पाण्यात आहे. गेल्या वेळी आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा ही बऱ्यापैकी पाण्याच्या वर होती. तरी मला वाटतं जवळजवळ 6 इंच पाण्याच्या वर होती. पंकज आहे समोर, आपला ग्रुप सर्व समोरच आहे. वहिनी आहेत, आता खाडे आहेत.
आणि हे झरोके आहेत. आणि हे बघा ना नक्षीकाम आहे. हे बघा सॉरी यक्ष आहेत हे 4 ज्यांनी हा सभामंडप तोलून धरलेला आहे. हा बघा. आणि हा इथे एक आहे आणि हे त्याचं छत आहे. ओके. आणि इथे हे एक चिन्ह आहे फुलाचं. हे बघा. ज्यांनी हा सभामंडपच्या पूर्ण जे बार आहेत त्याच्यावर आहे. तसंच दुसऱ्या बाजूला सुद्धा ही एक विंडो आहे. आणि हा जे छत आहे या छतावर काही गोष्टी कोरण्यात आलेल्या आहेत. आता जे शिखर बघतोय ते आपण उत्तरेकडच्या बाजूने बघतोय. आपण असे गेला का परत? आपण असे गेला परत या हात प्रदक्षिणा. इथे अमृतेश्वर मंदिराची माहिती दिली आहे. आणि ही कमान आहे श्री अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी रतनगड. चला आता आपण रवीकडे जाऊया. आपली जेवणाची व्यवस्था रवीला सांगितलेली. तर काय झालं बाकीचे तर सगळे मेंबर्स आपले पोचले जाऊन तिथे. आपण थोडंसं शूट करण्यामध्ये रीलचं वगैरे शॉट घ्यायचे होते रीलसाठी तर ते वगैरे घेत होतो. तर हा आहे भंडारदरा जलाशय. त्याच्यानंतर समोर तो कळसूबाई दिसतोय. इथे विहीर आहे आणि समोर रवीचं घर आहे. हॉटेल आस्वाद. घरगुती जेवणाची उत्तम सोय. तर बघूया रवीलाही भेटूया. जेव्हा रवी लहान होता एक 8-9 वर्षाचा तेव्हा भेटलेला. आणि त्यानंतर आज जवळजवळ 16 वर्षानंतर आज रवी भेटेल. अरे नमस्कार. रवी ना? रवी हो रवी. हां हा बघा हा रवी मला वाटतं तेव्हा 9 वर्षाचा होता. हो हां आरामात. तेव्हा आपण भेटलेलो आणि रतनगडला एक मुक्काम केलेला. आणि त्यानंतर आज जवळजवळ 16 वर्षानंतर आम्ही भेटतोय. तर आता त्याने बरीच प्रगती केली आहे. सगळ्यात जुना इथला जो गाईड आहे रतनगडचा आणि आजूबाजूच्या परिसराचा तो सर्व रवी आहे. त्याचं हे आस्वाद जे हॉटेल आहे तेही त्याचं स्वतःचं आहे. आणि माउंटेनिंगचा कोर्स केला त्याने बेसिक आणि ॲडव्हान्स असे दोन्ही कोर्स केले आहेत. आणि सह्याद्रीमध्येही त्याचं बरीच क्लाइम्बिंगचे वगैरे सर्व म्हणजे बरेचसे किती मला वाटतं 15 पिनॅकल आणि ट्रेक वगैरे बरेचसे. हिमालय एक्सपिडिशन पण केले. हिमालय एक्सपिडिशन मला वाटतं किती 12 केले है ना? हो 12. हां तर मग एवढं सगळं आज त्याच्या नावावर आहे. आणि मलाही आनंद वाटतोय की म्हणजे आज जवळजवळ 16 वर्षानंतर आम्ही भेटतोय. ते सुद्धा इंस्टामुळे. इंस्टावर त्याचं नाव होतं रवी जाडे म्हणून. आणि मला असा फक्त एक अंदाज होता की कदाचित तोच असावा म्हणून मी फक्त त्याला मेसेज केला
की असं असं आहे म्हणून. आणि नेमका तोच निघाला. तर खूप बरं वाटलं. एवढ्या वर्षांतर तुझे ते फोटो पण मी पाठवलेले तेव्हाचे आपण काढलेले रतनगडावर वन नाईट स्टे केलेली तेव्हाचे. खूप छान. आणि पंकज दादा आहे तेव्हा आपल्या बरोबर तो पण होता. पंकज दादा तुम्ही दोनच होते वाटते. नाही अजून एक होता. अजून एक होता. अजून एक होता. हो. त्याचं आता मला नाव नाही आठवत आहे. गोरेगावला असतो तो. अच्छा. हा पण तो सध्या आता ग्रुप आमच्या बरोबर नाही आहे पण आमचा ग्रुप कंटिन्यू आहे. ओके. हा बरं वाटलं भेटून. खूपच परत एकदा यायचंय चालेल, रतनवाडीला म्हणजे सॉरी रतनगड फोर्टवर एक वन नाईट स्टे करायचं आहे आम्हाला. ठीक आहे ना, करूया. बघू कधी मिळते वेळ वेळ काढा. हा. करूया आपण काय तर प्रॉब्लेम. नक्कीच करू. चालेल. बाकी जेवणाची झाली एकदम तर एकदम ओके. ओके चल ये. तर आपली मित्रमंडळी सगळी बसली आहेत इकडे जेवणाला. सुरुवात ऑलमोस्ट अरे झाली आहे ऑलमोस्ट. काय हे बघा सगळे जेवायला बसले. जेवायला भूक लागली आहे. ॲक्च्युली मी सकाळी नाश्ता दाखवायला विसरलो. आम्ही नाश्ता केला तेव्हा. आणि आज जे काय आहे ते सगळं व्हेज आहे. मासवडी पण आहे. भाकरी आहे, कांदा लिंबू, शिरा, मासवडी. मासोडी. हे काय असतं मासवडी. अच्छा मासोडी. ओके. आयटम आहे. आणि ही भाजी कसली आहे? वांगा बटाटा आणि अच्छा वांगा बटाट्याची भाजी आहे. ओके. आणि डाळ भात वगैरे. तर ही आपली मंडळी सगळी बसलेत जेवायला. ओ हो अच्छा खाडे काका आपले खाडेदादा एकटेच बसलेत आणि आपले हे पितापुत्री दोन इकडे आहेत. अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि मी एकटा. ओके ठीक आहे. चला तर आपण पण जेवायला बसूया. मग जेवण झाल्यावर तुम्हाला भेटतो. तर भंडारदराचा जो एक विहंगम दृश्य आहे ना ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा समोर आहे रतनगड, त्याचा बाजूला खुट्टा आणि हा आहे भंडारदरा जलाशय. त्याचं जे बॅक वॉटरचं आहे ते बघा सुपर्ब. मस्त की रवीने तिथे बसायला वगैरे पण केलं आहे. सेल्फी पॉईंट आहे वाटतं आय थिंक. लाईट्स वगैरे आहे इथे मस्तपैकी. अरे खंडा होता उडाला. ओ हो शिट. तर तिथे सेल्फी पॉईंट आहे वाटतं आय थिंक. आणि हा भंडारदरा जलाशयाचा पूर्ण देखावा आहे बघा. एक एवढं विहंगम दृश्य आहे ना हे. सुपर्ब. चला आपली मंडळी आता सगळी बसली आहेत जेवायला. तोपर्यंत जर सनलाईट राहिली तर जेवण झाल्यानंतर आपण इथे एक सगळ्यांचा ग्रुप फोटो नक्की घेऊ. आपला ग्रुप सर्व इकडे आहे. जेवण झाल्यानंतर सर्व इथे सेल्फी पॉईंटवर आले. रवीने एक मस्त की सेल्फी पॉईंट बनवलं आहे हे बघा. चलो एक राहा ना सगळे लाईनीत. एक पॅन करूया आणि एक फोटो पण घेऊया. अरे वा डॉगेश, छोटा डॉगेश. श्रावणी एक जा 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 पड्डीशी एक पॅन आणि फोटो घेऊ. युगंधर कुठे? युगंधर कोण राहिलं? अच्छा मीच राहिलो. ठीक आहे चलो. तर आपला ग्रुप सर्व 9 आणि मी 10वा आणि आपला छोटा डॉगेश पण आहे तिकडे. तर एक पॅन करून घेऊया म्हटलं फोटो. आणि मागचा जो दृश्य आहे एक विहंगम दृश्य आहे मागे विल्सन डॅमचं, किंवा आता त्याचं नाव बदललंय. काय नाव आहे रे आता डॅमचं? भांगरे काय? भांगरे असं काहीतरी. हा ठीक आहे भांगरे काहीतरी असं नाव बदललंय विल्सन डॅमचं आणि भांगरे असं नाव ठेवलंय. तर बघा ठीक आहे चलो. तर मित्रांनो हा रवी. मगाशी मी तुम्हाला ओळख करून दिली आणि बरेच त्याच्याबद्दल जी काय माहिती आहे ती म्हणजे मला जी माहिती आहे ती मी त्याला सांगितली. पण आपण त्यालाच विचारूया की अजून या व्यतिरिक्त म्हणजे मगाशी त्याने जे काही सांगितलं त्या व्यतिरिक्त तो अजून काय काय इथे लोकांना सेवा तो देतो त्याच्यातर्फे. तर कॅम्पिंग तर तू इथे देतो? कॅम्पिंग करतो, ट्रेकिंग, रॅपलिंग, रॉक क्लाइम्बिंग असे छोटे मोठे कोर्स, स्किट्स प्रोग्राम वगैरे सगळं अरेंज करतो आपण. मुलांना ट्रेनिंग पण देऊ शकतो. अरे वा. मी स्वतः सर्टिफाय असल्यामुळे हा बरोबर करतो सगळं. अच्छा मग कॅम्पिंगचं तू टेंट कॅम्पिंग फक्त इथे करतो टेंट की? साठी 2-3 लोकेशन आहेत. चांदणवेलला करू शकतो म्हणजे भंडारात कुठल्याही परिसरात करू शकतो. आपल्या रतनगडला पण करू शकतो. रतनगडला ओके. पण करू शकतो. मग जेवणाचं कसं काय करतो? समजा जर जेवण कॅरीच करायचं आपण सगळंच carry अच्छा, करायचं. ओके. म्हणजे जंगलातच सगळं तिकडेच बनवायचं? एकदम नैसर्गिक पद्धतीने जंगलातच अच्छा. बनवायचं, एकदम प्रॉपर बनवायचं एकदम. ओके. मग जर किल्ल्यावर आपलं जर कॅम्पिंग असेल तर मग ते किल्ल्यावर पण किल्ल्यावर बनवू कॅरी शकतो. करायचं. जे ओके. इक्विपमेंट लागणार आहे ते कॅरी करायचं. एक लिस्ट अच्छा. बनवायची आणि
अच्छा, आणि मग सांदन व्हॅलीचं जर कोणता म्हणजे बेस्ट असं जो हे म्हणतो आपण काय म्हणतो एक म्हणजे पिरियड कुठला आहे की सांदन व्हॅली जर एक्सप्लोर करायची विंटर असेल मध्ये तर? हाच पिरियड चांगला आहे. अच्छा, हा. नोव्हेंबर डिसेंबर Yes, जानेवारी yes, पर्यंत वगैरे. कारण फुल डिसेंड करू शकतो आणि अच्छा. आता कसं थंडीचा माहोल असल्यामुळे थोडस बॉडी अच्छा. पण चांगली प्रोटेक्ट होते. पण मग जे सांदन व्हॅलीमध्ये जे पाणी असतं पाण्याची लेवल हम्म. तर मग ती ह्या दरम्यान किती असते? आता 3 कमरेत फूटच्या असेल अच्छा, ओके. कमरेत 3 असेल. फुटाच्या आसपास. जानेवारीच्या नंतर थोडीशी गुडघ्यापर्यंत जाईल, ओके. पण मग प्रॉपर ट्रेक करू शकता. अच्छा, एक्सपिरियन्स मग तिथे पण तू सर्व कॅम्पिंग सगळं- आणि सगळं एकदम जेवणा proper बिवणाचे करतो. अरेंजमेंट एकदम वगैरे proper सर्व करतो. ते एकदम सगळं तू proper. हो, करतो? एकदम अच्छा, बरं, मग याचे चार्जेस एक काय असतील अंदाजे चार्जेस 1000 या Per 2000 head. तक. हा पर हेड. पर हेड 1000? हा. आणि मग जे टेंट जो ती प्रोव्हाइड करतो ते 1 मॅन 2 मॅन कसे असतात? 2 पर्सन आहे, 3 पर्सन, So, local 4 पर्सन. okay. फॅमिली टेंट पण आहे आपल्याकडे, लिव्हिंग रूम. अच्छा, okay. एकदम प्रॉपर सगळं ठीक व्यवस्थित. आहे. तर मला हेच हवं होतं ऍक्च्युली. माझाही बायकिंगचा ग्रुप आहे, ओके. बाईक रायडर्सचा आमचा एक ग्रुप आहे, तर वॉन्डर विथ सिद्धेश म्हणून. त्याच्याशिवाय माझं स्वतःचं पण चॅनल आहे ND सावंत म्हणून. ओके. तर मग मला माझ्या मित्रांना विचारायचं आहे, विचारून त्यांना, आणि जर ते तयार झाले तर एकदा त्यांना इथे घेऊन यायचं आहे. चालेल, बिंदास या. हां, नेक्स्ट तर नाही मग म्हणजे त्यासाठी मी विचारलं की तू काय काय अजून फॅसिलिटीज तुझ्याकडे आहेत किंवा काय काय देऊ शकतो, किंवा किल्ल्यावर राहायचं असेल, सांदन व्हॅली करायची असेल तर म्हणजे त्या दृष्टिकोनातून म्हणजे काय काय तू प्रोव्हाइड करू शकतो त्या. हां. हल्ली असं झालंय की सगळेच लोक ट्रेक करतात. अच्छा, पण माझं तसं नाही. मी असं नवीन जे रूट असतो ते नेहमी अच्छा. शोधण्याचा मार्ग असतो आणि त्या ओके. रूटने घेऊन जात असतो. अच्छा, ओके. हो. अरे वा, मग ते पण छान आहे. म्हणजे काहीतरी- नवीन रूट काहीतरी अजून आपल्याला काहीतरी, एक्सप्लोर हां, करता हो. येतं, किंवा तू जो आणि एक्सप्लोर केलाय नवीन लोकांसोबत संवाद पण साधता येतो एकदम. ते तर पाहिजे. हो. बिझनेस म्हटल्यानंतर हो, कुठलाही ते छोटा मोठा असल्यानंतर करावंच लागतं. हे तर सगळ्यात पहिलं पाहिजे, ते पाहिजे. त्याच्याशिवाय बिझनेस होत काही- नाही. काहीच होणार नाही, काहीच होणार नाही. तर मित्रांनो, रवी झाडे, आज आपण त्याला भेटलो बरंच, म्हणजे मी तर त्याला जो 16 वर्षानंतर भेटलो, आणि म्हणून मी त्याला विचारलं की म्हणजे तो काय काय इथे जे काय फॅसिलिटीज आहेत तो देतो, तर तो काय काय देतो आपल्यालाही. एक टेंट कॅम्पिंगसाठी माझी तर इच्छा आहे, बाकी आपला जो ग्रुप आहे रायडर्सचा त्यांना मी विचारेन, आणि जर सगळे तयार झाले तर बघू पुढच्या 1-2 महिन्या. एक आपली तर हम्पी राईड आहे जानेवारीमध्ये, तर बघूया कसं काय होतंय. पण जर झालं जमून आले सगळ्यांचे सुट्ट्यांचं वगैरे, तर 1 नाईट स्टेसाठी आपण नक्कीच एकदा इथे टेंट कॅम्पिंगसाठी येऊ. ठीक आहे, चला भेटूया.